सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट मंत्री छगन भुजबळ यांचा सरकारवर हल्लाबोल। सर्व पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करा, दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या, जरांगे पाटलांची मागणी। निवृत्त न्यायमूर्ती गेलेच कसे, जरांगेंना सर सर बोलतात ते आम्हाला काय न्याय देणार, छगन भुजबळांचा सरकारला सवाल। कुणीही हात जोडलेले नाहीत, निवृत्त न्यायमूर्ती न्याय देण्यासाठी आले, त्यांच्यासाठीच अशी भाषा असेल तर काय बोलावं, जरांगे पाटलांचा भुजबळांवर पलटवार। बीडमधल्या हिंसाचार हा पूर्वनियोजित कट, ओबीसी नेत्यांच्या घरांना टार्गेट केलं, घरं जाळलेल्यांना शासनानं मदत द्यावी, छगन भुजबळांची मागणी। फडणवीसांना अरेतुरे करता, तुम्ही या तुम्हाला संरक्षण देतो असं गृहमंत्र्यांना म्हणता, ही कुठली भाषा, छगन भुजबळांची जरांगेंवर टीका। तर छगन भुजबळ करेंगे या मरेंगे म्हणतात, म्हणजे ते हिंसाचार करायला निघालेत का, जरांगे पाटलांचा भुजबळांना सवाल। टाइम बॉन्डसाठी सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा जरांगेंना भेटणार, तर जरांगे पाटील अजूनही 24 डिसेंबर या तारखेवरच ठाम, जरांगे पाटलांना आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। अंतरवाली सराटी गावात झालेल्या घटनेचा अहवाल गृह विभागाला सादर, लाठीमाराचा निर्णय प्रशासकीय स्तरावर घेतला होता, तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा जबाब। सरकारनं मराठा समाजासोबत चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, मराठा आरक्षणाचं बागेश्वर पीठ स्वागत करेल, बागेश्वर बाबांचं वक्तव्य। आणि बागेश्वर बाबा बोलले म्हणजे आरक्षण मिळाल्यासारखंच, बागेश्वर बाबांनी मराठा आरक्षणाचं समर्थन केल्यानंतर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण मिळावं, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, छगन भुजबळ यांची मागणी। आणि मराठ्यांना कुणबी आरक्षण दिल्यास सर्वच अर्धवट उपाशी मरतील, वडेट्टीवारांचं वक्तव्य, विजय वडेट्टीवारांचं भुजबळांच्या ऑडिओ क्लिपमधील विधानाला समर्थन। व्हायरल कॉलमधील ते विधान भुजबळांचं आहे का हे तपासावं लागेल, भुजबळांचं वक्तव्य तपासलं जात नाही तोपर्यंत बोलणं अयोग्य, शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। सर्वांना आरक्षण मिळावं पण इतरांच्या आरक्षणाला धक्का लागू नये, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। बीडमधील घटनेची राज्य सरकारकडून दखल, सरकार आरक्षणासाठी योग्य ती खबरदारी घेऊन आरक्षण देईल, आरक्षणावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। कुणबी नोंदी मिळाल्यानंतर वेगानं प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न करणार, मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। तर मराठवाडा वगळता अन्य ठिकाणच्या मराठा कुणबी नोंदी तपासताना आवश्यक कागदपत्रांबाबतचे निकष कळवा, शिंदे समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। पुणे जिल्ह्यात कुणबी नोंदी तपासण्याचं काम युद्धपातळीवर करा, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे प्रशासनाला आदेश। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीची आघाडी 1405 जागांवर सरशी, तर महाविकास आघाडीची 546 जागांवर सत्ता। ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नंबर 1 चा पक्ष, अजित पवार गट दुसऱ्या स्थानी तर शिंदे गट तिसऱ्या क्रमांकावर। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गट पिछाडीवर, ठाकरे गटाला 115 तर पवार गटाला 187 जागा। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीला मतदारांनी कौल दिलाय, निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केलेल्या लोकांना जनतेनं घरी बसवलं असं म्हणत ठाकरेंना लगावला टोला। पंचायत टू पार्लिमेंट, चप्पा चप्पा भाजपा, फडणवीसांचं ट्विट, 750हून अधिक जागा जिंकत जनतेनं दिलेला हा सुस्पष्ट कौल, फडणवीसांचं ट्विट। बारामतीतील 32 पैकी 30 ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाचाच दबदबा, 30 ग्रामपंचायती अजित पवार गट विजयी, तर 2 ठिकाणी भाजपचे सरपंच। ठाण्यामध्ये अजित पवार गटाचा मोठा जल्लोष, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अजितदादा गट दुसऱ्या क्रमांकावर, उत्साही कार्यकर्त्यांनी दादांच्या फोटोला पेढा भरवून केला आनंद साजरा। बारामतीच्या साहेबांची वाडीमध्ये निवडणूक निकालानंतर अजित पवार गट आणि भाजपमध्ये राडा, गावच्या ग्रामदैवतेचं दर्शन घेण्याच्या वादावरून ही बाचाबाची, राड्यामध्ये 5 वाहनांची तोडफोड, 30 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल। ग्रामपंचायत निकाल अजित पवारांना मुख्यमंत्री ठरवणार, ग्रामपंचायत निवडणूक निकालावर सचिन खरात यांची प्रतिक्रिया। कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवारांना धक्का, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आमदार राम शिंदे यांची सरशी, 9 जागांपैकी राम शिंदे यांच्याकडे 5 तर रोहित पवारांकडे केवळ 2 जागा। आणि या पातळीवर आपल्याला जाता येत नाही, ग्रामपंचायत निवडणुकांवरून विधानसभा आणि लोकसभेचे आडाखे ज्यांना बांधायचे त्यांनी बांधावेत, रोहित पवारांची प्रतिक्रिया। शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळवलं, महाराष्ट्रातल्या जनतेनं मतदानाच्या रूपानं दाखवून दिलं, शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। पारनेर तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींवर निलेश लंकेंचं वर्चस्व, तर अजित पवारांच्या विकास कामांमुळेच लोकांनी आमच्या बाजूने कौल दिला, लंकेंचा विश्वास। हिम्मत असेल तर मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका घ्या, अरविंद सावंत यांचं आव्हान, तर आदित्य ठाकरेंना घाबरून सिनेटचीही निवडणूक घेतली नाही, सावंतांची प्रतिक्रिया। पोपटानं सुट्टीवर गेलेल्या पक्षप्रमुखांना निकाल सांगावा, ग्रामपंचायत निकालावर आमदार प्रसाद लाड यांची ठाकरे गटावर टीका।
विरारच्या अर्नाळा किल्ल्यामध्ये भाजपनं विजयी उमेदवारांची काढली बोटीतनं मिरवणूक. अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीवर भाजपचं वर्चस्व कायम. महाराष्ट्रात बीआरएसची एंट्री. भंडाऱ्यात 10, सोलापूरमध्ये 6 तर नगरमध्ये प्रत्येकी 3 आणि बीडमध्ये एके ठिकाणी बीआरएसचा विजय. निवडणूक आयोगाचं चिन्ह इकडचं तिकडे होऊ शकतं, पण माझ्या पक्षाचं नाव कुणाला देऊ शकत नाही, ठाकरेंचं वक्तव्य. तर नशीब, उद्धव ठाकरे नाव त्यांना दिलं नाही, ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका. 30 वर्ष भाजपसोबत असताना तेव्हा शिवसेनेची भाजप झाली नाही, तर आता आमची काँग्रेस कशी होईल, ठाकरेंचा सवाल. भाजपनं हिंदुत्वाचं पेटंट घेतलेलं नाही, त्यांचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, ठाकरेंचं वक्तव्य. वस्तुस्थिती मांडल्यावर ईडी कारवाई केली जाते, सरकार विरोधात गेल्यावर ईडीला सामोरं जावं लागतं, नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा. पंतप्रधान मुंबईत आले आणि डायमंड मार्केट घेऊन गेले, पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. नाशिकच्या प्राणी संग्रहालयामध्ये पाणी आणि त्याचबरोबर आरक्षण बैठकीमध्ये आमदारात खडाजंगी. जायकवाडीच्या मुद्द्यावरून आमदार देवयानी फरांदे आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये वाद. महामंडळाच्या नियुक्ती समन्वय समितीच्या निर्णयानुसार होतील, राष्ट्रवादी पक्षात कोणतीही नाराजी नाही, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोना काळातील मृतदेहांच्या बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी ईडीचं समन्स. किशोरी पेडणेकर यांना बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स. आजपासून एसटी कर्मचारी आमरण उपोषण करणार, आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात उपोषण आणि कर्मचारी आजपासून संपावर. ललित पाटीलची पोलीस कोठडी आज संपणार, 2 आरोपींचीही पोलीस कोठडी आज संपणार. पुणे पोलीस आज ललित पाटीलला कोर्टात हजर करणार. अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एआय डीपफेक व्हिडिओ व्हायरल, आर्टिफिशियल तंत्रज्ञानाचा गैरवापर, कारवाईची मागणी. रश्मिकाची सोशल मीडियावर संतापजनक पोस्ट, अमिताभ बच्चन यांच्याकडूनही कारवाईची मागणी. मुंबईतल्या कुर्ला फिनिक्स मॉलमध्ये लावण्यात आलेल्या जश्न ए दिवाळी लाइटिंगचा मनसेकडून विरोध. मनसे विभाग प्रमुख महेंद्र भानुशाली यांच्या विरोधानंतर फिनिक्स मॉलकडून या नावाचा बोर्ड काढण्यात आला. नाशिकच्या लासलगाव एपीएमसीतील कांदा लिलाव 12 दिवस बंद राहणार, दिवाळी आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे हा नवा निर्णय. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या, प्रशासनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप, शिवसेनेचं या ठिकाणी आंदोलन. दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे न्यायालयाचे आदेश, आवश्यक परवानगी घेऊन बांधकाम केलेलं नाही, न्यायालयाचं निरीक्षण. अमरावतीच्या चमक गावात कबड्डीचं आयोजन, तरुणांचा उत्साह वाढवण्यासाठी बच्चू कडूंचीही कबड्डीच्या मैदानात एंट्री. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत हायकोर्टानं प्रशासनाला फटकारलं, बांधकाम बंदीबाबत प्रशासनाला हायकोर्टाकडून अखेरची संधी आणि हवेची गुणवत्ता न सुधारल्यास 4 दिवस बांधकाम बंदी. तर राज्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक 200च्या वर, राज्याचे आरोग्य संचालकांनी घेतली जिल्हा शल्य चिकित्सकांची बैठक. घराबाहेर पडताना नागरिकांनी रुमाल किंवा तोंडाला मास्क वापरण्याच्या सूचना. मुंबईमध्ये हवेच्या खालावलेल्या गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचं पथक दाखल होणार, केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरण बदल मंत्रालयाचे अधिकारी येणार. धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला देण्याच्या निर्णयाला सौदी अरेबियातील सेकलिंग टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन कंपनीचं आव्हान, मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिकेवर आज सुनावणी. बोरीवलीमध्ये 505 ग्रॅमचा 8 लाखांचं चरस जप्त, 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात, बिहारमधून चरस आणण्यात आल्याचं तपासात उघड. दुष्काळ जाहीर करण्यासाठी राज्य सरकारकडून दुजाभाव, ठाकरे गटाचा आरोप, तर परभणीमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची ठाकरे गटाची मागणी. एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं आजपासून पुन्हा एकदा पुण्यामध्ये उपोषण, 1.5 वर्ष उलटून सुद्धा नियुक्तीपत्र न दिल्यानं विद्यार्थी आक्रमक. कल्याण डोंबिवली महापालिकेबाहेर पाण्यासाठी महिलांचं हंडा कळशी घेत उपोषण, दूषित पाणी पुरवठा आणि वारंवार पाईपलाईन फुटण्याच्या घटना, यामुळे महिला आक्रमक, पाणी समस्येबाबत ठोस कार्यवाही करण्याची मागणी. परभणीमध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा 11वा दिवस, सरसकट आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा आंदोलकांचा निर्धार. अयोध्येच्या राम मंदिरात पूजलेल्या अक्षत मुंबईमध्ये दाखल आणि या पूजलेल्या अक्षतांचं मुंबईमध्ये रामभक्तांकडून जल्लोषात स्वागत. महारेराकडे तपशील सादर न केलेल्या 141 गृहनिर्माण प्रकल्पांची 10 नोव्हेंबरनंतर नोंदणी रद्द होणार. नोंदणी रद्द झाल्यास सर्व कागदपत्र नव्याने सादर करून महारेराची नोंदणी मिळवावी लागणार. पुण्याच्या भोर तालुक्यातील वेनवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी उटणं बनवण्याची कार्यशाळा, नैसर्गिक घटकांचा वापर करून विद्यार्थ्यांनी बनवलं उटणं. पश्चिम रेल्वेवर गर्दी घटणार, ट्रेन वाढवण्यात येणार आणि त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार. पुण्याच्या भोर तालुक्यातील कुंभारवाड्यात चित्र रंगवण्याची लगबग, कारागीर चित्रांवर रंगाचा शेवटचा हात मारण्यात मग्न. दिवाळी सण अवघ्या 5 दिवसांवर असताना मुंबई महापालिकेकडून अजूनही कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा नाही. पालिकेसह बेस्ट कर्मचाऱ्यांचीही डोळे आता प्रशासनाच्या या घोषणेकडे. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात 20 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचं वर्चस्व, सर्व विजयी उमेदवारांचं मोरणा शिक्षण संस्थेकडून सत्कार.
साताऱ्याच्या कराड तालुक्यातील 16 पैकी 16 ग्रामपंचायतींवर शरद पवार गटाचं वर्चस्व. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात सर्व ग्रामपंचायतींवर एकहाती सत्ता. पुण्याच्या खेड तालुक्यातील आडगाव ग्रामपंचायतीमध्ये आईच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा. आईला उचलून घेत मुलाकडून जल्लोष साजरा. तर साताऱ्यातील कराडच्या रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीवर भाजपचा एकतर्फी विजय. सर्व 18 जागांवर घवघवीत यश. बंदूक आणि दारुगोळा वापरायचा असेल तर इच्छुक व्यक्तींना आता पोलिसांचं प्रशिक्षण घ्यावं लागणार. शहर पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा राज्य राखीव पोलीस दलाकडून प्रशिक्षण दिलं जाणार. पुण्याच्या खेड शिवापूर परिसरात चोरांकडून सराफाचे 6 लाखांचे दागिने लंपास. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. अंधेरी पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या गोखले पुलाची एक मार्गिका डिसेंबरमध्ये सुरू होणार. 15 फेब्रुवारी 2024 पूर्वी मार्गिका सुरू करण्याचं नियोजन. 54वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात होणार. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा. नाशिक वाशिम बाजार समितीमधील व्यवहार आज पूर्ण बंद. काल सोयाबीनच्या मोजणीला विलंब झाल्यानं व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज ऊस परिषद. राजू शेट्टी ऊस दराची मागणी करणार. कोल्हापुरात आज ठाकरे गटाचा मोर्चा. महापालिकेवर धडकणार. खराब रस्त्यावरून ठाकरे गट आक्रमक. वाशिम जिल्ह्यात पीक विमा आणि सोयाबीनच्या दरासाठी शेतकरी एकवटले. सोयाबीनला 8,000 रुपये दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव बाजार समितीत तब्बल 1.5 दशकांनंतर धान खरेदी. 6 नोव्हेंबरपासून धान खरेदीला सुरुवात. राज्यातील कारागृहातील कैद्यांच्या दरमहा खर्चात वाढ करण्याचा निर्णय. 1 नोव्हेंबरपासून 6 ऐवजी आता 8,000 रुपये मिळणार. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 21,500 सानुग्रह अनुदान. तर आशा सेविकांना मिळणाऱ्या दिवाळी भाऊबीज भेटीमध्ये 20% वाढ. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर. यंदा 18,500 रुपये बोनस मिळणार. पुणे महापालिकेच्या 10,000 कंत्राटी कामगारांचीही दिवाळी गोड होणार. सर्व कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस जाहीर. बोरीवली मंडपेश्वर लेणी आणि शिवमंदिराचा कायापालट होणार. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून मंडपेश्वर लेणी आणि शिवमंदिराचा कायापालट करणार. काचीगुडा लालगड काचीगुडा साप्ताहिक विशेष रेल्वे एक्सप्रेस गाडीला 25 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय. गोंदियासह इतर काही जिल्ह्यांमध्ये दिवाळीत धान खरेदी बंद असल्यानं शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण. तर रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पदपेढीच्या निवडणुकीमध्ये महापरिवर्तन सहकार आघाडीची बाजी. 16 पैकी 9 जागा जिंकल्या. गोंदियातील 90 वर्ष जुन्या श्रीराम मंदिराचं निर्माण कार्य पुन्हा सुरू. खासदार आणि आमदारांकडून मंदिर निर्माणासाठी 50 लाखांची मदत. हिंगोलीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता. यासाठी 485 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी. पुण्यामध्ये प्रदूषणाच्या पातळीत वाढ. प्रदूषित वायू आणि धुलीकण हवेतच राहिल्यानं हवेची गुणवत्ता खराब. एमपीएससीला 1.5 महिन्यांपासून नव्या अध्यक्षांची प्रतीक्षाच. पोलीस महासंचालक रजनी सेठ यांनी पदभार स्वीकारला नाही. पुण्याच्या धायरीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांचा विशाल मोर्चा. मोठ्या संख्येनं महिलांचाही सहभाग. महाराष्ट्रातून मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये जाणाऱ्या वाहनांची तपासणी. निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी. नांदेडमध्ये पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाची फसवणूक. आरोपीला अटक. 6 लाखांचे दागिने जप्त. मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये दिव्यांग मुलांसाठी बनवण्यात आलं पहिलं गार्डन. 13 एकर जागेवर शिल्पग्राम उद्यान उभारण्यात आलं. नाशिकमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार. महापालिका आयुक्तांचे निर्देश. कल्याणमध्ये दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड. विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी.